गोगावलेंना रायगडचा पालकमंत्री करावं असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। रायगड पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय। आम्ही बंड केलं म्हणून सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नाही असं मोठं वक्तव्य सुद्धा थोरवे यांनी केलंय। की जाता तर आम्ही पूर्णपणे या विषयावर नाराजच आहोत की ज्या पद्धतीने आम्ही हा शिवसैनिकांनी तिन्ही आमदारांनी उठाव करून भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आणलं आणि त्याची थोडीसुद्धा आता जाणीव त्या ठिकाणी राहिलेली नाही असं वाटायला लागलं की आम्हाला अपेक्षित आहे किंवा भरत शेठ एक सिनियर आमदार आहेत, आता मंत्री झालेले आहेत, तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करावं। परंतु आता वरिष्ठांकडनं ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे नाराज आहोत। भरत शेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करावं ही आमची ठाम भूमिका आहे। पुढच्या घडामोडीकडे भाजपचे नेते आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी आली आहे। तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप खोपडे यांच्याकडून केला जातोय। मराठवाड्यातून तुकाराम मुंढे समर्थकांनी धमकीचा फोन केल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांचा आहे। कृष्णा खोपडे धमकी देणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करणार आहेत। त्यांच्या समर्थकाला का चिंता वाटून राहिली हे मला कळत नाही, ते का घाबरत आहे मला हे कळत नाही। परंतु आज मला 2 असे फोन आले तिकडून मराठवाडा इकडल्या भागातून का तुम्ही का त्याच्या विरुद्ध बोलता, का तुम्ही त्याला हे करता। मी मला तुम्ही का मला धमकी देऊन राहिले का, जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येईल आणि म्हणून ते का घाबरत आहे याचा मतलबच असा आहे का तुकाराम मुंढे कुठेतरी अडचणीमध्ये येणार आहे, कुठेतरी तो फसणार आहे आणि म्हणून त्यांचे समर्थक धमकी देण्याचे काम करत आहे। मी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी एक हाती सत्ता मिळवली। राजेंद्र राऊत गटाचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी झाले। विद्यमान आमदार विजय सोपल यांच्या गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले। विजयानंतर राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला। झाडांसंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि पालिकेची बैठक निष्फळ ठरली। झाडं कापणार नाही असा GR द्या असं पर्यावरण प्रेमींनी मागणी केली। झाडं कापायची नाही मग कुंभ कसा करायचा असा सवाल मनपा आयुक्तांनी केलाय। जर आम्ही तिथे साधुग्राम उभारणार आहे तर मला काहीतरी काढावंच लागेल, राईट। त्याशिवाय मी तिथे साधूंसाठी जर्मन शेड कसा बांधणार। ते झाड कापायचे, तिथे जर्मन शेड लावायचे आणि मग परत जर्मन शेड काढून टाकायचे आणि मग जागा परत मोकळी राहील। मग झाड कापण्याचा दुसरा पर्याय मला सुचवा।